कादरी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आता मिळणार बांधकाम कामगार योजनेच्या माध्यमातून मोफत शस्त्रक्रिया, स्त्रीरोग विभाग, सर्जरी विभाग, अस्थिरोग व मेडिसिन विभाग, सर्व शस्त्रक्रिया आणि उपचार मोफत। पत्ता प्लॉट नंबर 10 मजरेवाडी, नई जिंदगी रोड, अथर्व मंगल कार्यालयाजवळ, सोलापूर। नाही लागलो वगैरे नाही, पण आम्ही घाबरून गेलो ना। असं म्हणजे एवढे वर्ष झाले मी सोलापूरमध्ये असं कधीच नाही झालं। आम्हाला माहित नाही ते, आम्हाला वाटलं की त्यांनी मोबाईल घेऊन गेला, असं काही सुचून झालं, म्हणून तर त्यांनी पाठवलं गेलं तर म्हणजे आले इथं मोबाईल। महिलेंच्या गळ्यावर चाकू लावून रात्री 3 वाजता चोरांनी 2 घर फोडल्या। याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की सोलापूर शहरातील अवंतीनगर परिसरातील अभिषेक नगरात मध्यरात्री 3 वाजण्याच्या सुमारास 4 सशस्त्रधारी चोरांनी घरचा दरवाजा तोडत घरात प्रवेश करत घरातील लहान मुले व तसेच महिलांच्या गळ्यावर चाकू लावून 2 घर फोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। दरम्यान सदर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून यासंबंधी पुढील तपास पोलीस करत आहेत। परंतु घटनेने संपूर्ण परिसरात चोरांची दहशत मात्र पसरली आहे। नाही लागलो वगैरे नाही, पण आम्ही घाबरून गेलो ना। असं म्हणजे एवढे वर्ष झाले मी सोलापूरमध्ये असं कधीच नाही झालं। अवंतीनगर या भागामध्ये एका इमारतीमध्ये 2 घरांमध्ये एक हाऊस रॉबरीचा प्रकार झालेला आहे अशी माहिती मिळते। दोन्ही ठिकाणी तक्रारदारांनी अशी माहिती दिलेली आहे की घरातून सोनं आणि काही कॅश ही रक्कम 4 जे अज्ञात चोरटे होते त्यांनी चोरून नेलेली आहे अशी प्राथमिक माहिती मिळालेली आहे। तर आमचे सर्व पोलिसांकडून फॉरेन्सिक व्हॅन असेल, त्याचप्रमाणे डॉग स्पॉट, फिंगरप्रिंट यामार्फत तपास केला जातो आहे आणि सर्व आजूबाजूच्या एरियाचे CCTV फुटेज चेक करणं आणि आमची तपास पथकं तयार केलेली आहेत पोलीस स्टेशनचीही आणि क्राईम ब्रांचकडूनही, आणि पुढील तपास चालू आहे। कशा पद्धतीने चोरी करण्यात आली? त्यांचं म्हणणं आहे की त्यांची शस्त्र होती, अशी प्राथमिक माहिती तक्रारदारांकडून मिळते की त्यांच्याकडे एक चाकू सदृश्य एक हत्यार होतं आणि एक कटावणी होती की ज्यांनी कपाटामधली जी तिजोरी आहे ते उचकटलेली दिसत आहे। तर एक कटावणी आणि एक चाकू सदृश हत्यार वापरण्याचं निदर्शनास येत आहे। नाही, काही इजा पोहोचवलेली नाही आहे, फक्त त्यांना दमदाटी करून की बाबा कॅश आणि सोनं कुठे आहे ते काढून द्या असं सांगितलेलं आहे। कुठली इजा केलेली नाही। घरामध्ये रहिवासी राहत असताना ही घटना घडलेली आहे, कुठेतरी गंभीर घटना आहे? गंभीर घटना आहे आणि त्यामध्ये जे आहे आपल्या पोलीस पथकालाही सूचना दिलेल्या आहेत। त्याचप्रमाणे आपल्या रात्र गस्त वाढवण्याबाबत, त्याचप्रमाणे जास्तीत जास्त आपले आरोपी चेक करणं आणि रात्रीच्या वेळेस फिरणारे जी नाकाबंदी असेल ती आपण अतिशय स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न करतो। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।